मी नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र। चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या। घनसावंगी अंबड परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक। पहिली उचल 3200 आणि अंतिम दर 3550 ची ठाम मागणी। घनसावंगी अंबड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ऊस दर वाढीचा मुद्दा जोर धरू लागला असून परिस्थिती चांगलीच तापली आहे। खत बियाण्यांच्या वाढत्या किमती, मजुरी दरातील मोठी वाढ, सिंचनासाठीचा वीज खर्च आणि सतत वाढणारी उत्पादन खर्चाची सरासरी या सर्वांच्या पार्श्वभूमीवर सध्या ऊस दर अपुरा असल्याने मोठा असंतोष उसळलाय। याच पार्श्वभूमीवर युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी तालुका यांच्या वतीने गावोगावी सुरू झालेल्या ऊस दर जनजागृती बैठकींना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। चावडी, मंदिराचे अंगण, शेततळे, जिथे बैठक तिथे शेतकऱ्यांची गर्दी। अनेक ठिकाणी शेतकरी व्यथा मांडताना आवाज भरून येत असून खर्चाच्या दुप्पट भाव मिळत नाही, मग ऊस काढून काय उपयोग, असा सवाल सामूहिकरित्या उपस्थित केला जात आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: पहिली उचल तातडीने 3200, मागील हंगामातील थकीत देयके तात्काळ, चालू हंगामासाठी अंतिम दर 3550 जाहीर करावा, FRP ची पूर्ण अंमलबजावणी। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, खतांचे भाव आकाशाला टेकले, औषधे महाग झाली, विजेचा खर्च दुप्पट झाला, अशा वेळी जुना ऊस दर ठेवून शेतकरी कसा जगणार? आमच्या कष्टाचा न्याय भाव मिळणार नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही। युवा शेतकरी संघर्ष समितीने गेल्या काही महिन्यात विविध स्तरावर निवेदने, बैठका व आंदोलने करून शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवलाय। सध्या सुरू असलेली ऊस दर जनजागृती मोहीम पुढील मोठ्या संघर्षाची दिशा दाखवत असल्याचे संकेत मिळत आहेत। समितीच्या बैठकीतून दिलेला कडक इशारा: ऊस दराविषयी तातडीने बैठक घ्या, चर्चा करून तोडगा काढा, ऊस उत्पादकांच्या जगण्याचा प्रश्न आहे, आम्ही शांत बसणार नाही। गावोगावी उत्साही तरुणांचा मोठा सहभाग दिसत असून पहिली उचल 3200, अंतिम दर 3350 मिळाल्याशिवाय समाधान नाही, हा नारा आता तालुक्यात सर्वत्र जोरात घुमू लागलाय। एकूणच घनसावंगी अंबड तालुक्यातील ऊस दरी वाढीचा मुद्दा पेटलेला असून पुढील काही दिवसात शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।